आपण 30च्या 30 आणि नगरपालिकेचे नगराध्यक्ष परागजी संधान कोपरगावकरांनी निवडून दिले, त्याबद्दल सर्व उमेदवारांचे नगरसेवकांचे मी भारतीय जनता पक्ष लोकसेवा आघाडी यांच्या वतीने अभिनंदन करतो। आणि आज उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक होती। तालुक्याचे नेते, आमचे नेते, संजीवनी उद्योग समाजाचे अध्यक्ष माननीय बिपिन दादा, प्रथम महिला आमदार सौभाग्यवती स्नेहलताताई कोले, तालुक्याचे युवक नेते माननीय विवेक भैया कोले यांनी मला कोपरगाव नगरपालिकेची उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक संधी दिली, उमेदवारी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आज या ठिकाणी राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष जर स्पष्ट दिसत होतं बहुमत आमचं आहे, आमचे 18 आहे, आमचे एक सदस्य काही कामानिमित्त बाहेर होता, तरी आम्ही विजयी होणार होतो। आमचे गटनेते प्रसाद आढाव यांनी त्यांच्या गटनेत्यांना विनंती केली होती, ही निवडणूक तसं पाहिलं तर बिनविरोध झाली पाहिजे होती। आजपर्यंतच्या कोपरगाव नगरपालिकेच्या इतिहासात आम्ही काम करताना सार्वजनिक कार्यकर्ता म्हणून 89-90 पासून या शहरात सुरुवात केली, तर मला चांगलं आठवतं का बऱ्याचशा निवडणुका या बहुमत नसताना या बिनविरोध झालेल्या आहे। आणि इथं बहुमत नसताना आमच्या गटनेत्याने विनंती केल्यानंतर सुद्धा विरोधकांनी ती निवडणूक बिनविरोध नाही केली, याची मला खंत वाटते। कारण मी आंबेडकर चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे। या उपनगराध्यक्षपदी या ठिकाणी कोपरगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी 40 वर्षानंतर आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता, हे बौद्ध समाजातला, मागासवर्गीय समाजातला कार्यकर्ता या ठिकाणी उपनगराध्यक्ष होणार आहे। कालकथित बाळाभाऊ धोंडीबा शिंदे नंतर पहिल्यांदी माझी वर्णी लागणार आहे। या ठिकाणी विरोधकांनी त्या गोष्टीचा विचार करावा, एक संकेत केला असता का आम्ही सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन काम करतो, आणि जर अशा पदावर काम करण्याची संधी जर मागासवर्गीय दलित समाजातल्या कार्यकर्त्याला मिळत असेल तर त्या ठिकाणी बिनविरोध झालीच पाहिजे। ही माझी प्रामाणिक इच्छा होती, कारण मी चळवळीत या शहरात 35 वर्षात काम करताना मी कसं काम केलेलं आहे कोपरगाव शहरातल्या नागरिकांना माहिती। अतिशय प्रामाणिक काम मी माझी स्तुती नाही सांगत तर सगळं गाव सांगेल का माझ्यावर एकही डाग नाही। आणि माझी विनंती होती, मी त्यांनाही विनंती केली की बिनविरोध होऊन द्या। कोपरगावच्या पुढच्या 5 वर्षाच्या काळात कोपरगाव शहराचा कारभार करताना तुम्ही आम्ही एकत्र मिळून काम करू। आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार निवडून आले त्या दिवशी त्यांनी सांगितलं निवडणूक झाली, राजकारण संपलं, पण हा चुकीचा संदेश या निमित्ताने तालुक्यात गेलेला आहे का दलित समाजाचा कार्यकर्ता असताना सुद्धा तुम्ही निवडणूक केली का तुमच्या भावना काय होता ते आमच्या लक्षात येत नाही। आमच्या विनंतीला तुम्ही मान दिला नाही। मी एक कार्यकर्ता म्हणून, आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता म्हणून या आयुष्यभर मनात खंत राहील काही बिनविरोध झाली पाहिजे होती। माझी अपेक्षा होती, माझी ही अपेक्षा होती का ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे होती, त्याचा संदेश चांगला गेला असता, पण त्यांना बिनविरोध करायची नव्हती। त्यांना मागासवर्गीय समाजातल्या व्यक्तीला या पदावर बसवायची इच्छा नसेल म्हणून त्यांनी हा निवडणुकीचा फार झालो असो, निवडणूक झालेली आहे, आम्ही विजयी झालेलो आहे। शहराचं काम करताना कोपरगाव शहरातले मतदार असतील 60-65 हजार आणि 80,000 लोकसंख्येला निश्चित 5 वर्षात माननीय विवेक भाईंनी जो विश्वासनामा दिलेला, विश्वासनामा विकासाचा आहे, विश्वासनामा विवेक भाईचा आहे, एवढंच या निमित्ताने सांगतो। माझं लांबलेलं मनोगत संपवतो। जय भीम, जय महाराष्ट्र। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी। डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।